श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, देशाच्या आर्थिक विकासाबरोबर सरकार नेहमीच जनतेचा राहणीमान दर कसा उंचावेल यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध बचत योजना, गुंतवणुकीच्या संधी कुठे कुठे आहेत याची माहिती जनतेला देत असते. सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करणं सोपं जावं यासाठी विविध आर्थिक गुंतवणूक संस्थांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात पद्धतशीर गुंतवणूक योजना चालू केली. तर आज आपण आजच्या अर्थविशेषमध्ये SIP बद्दल प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रसाद भागवत यांच्याकडून जाणून घेणार आहोत. SIP हा शब्द आतापर्यंत अगदी नवीन जनरेशनच्या लोकांनी सुद्धा खूप ऐकलेला आहे. तर SIP बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे SIP ही नेमकी काय गोष्ट आहे, याचा फुल फॉर्म काय आहे? SIP हा सध्याच्या काळातला म्युच्युअल फंड्स आणि एकंदरीतच गुंतवणुकीमधला खूपच लोकप्रिय शब्द आहे. SIP चा लॉंग फॉर्म सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असा आहे आणि ज्या लोकांना अजूनही SIPचा परिचय तसा झालेला नाही त्यांना अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर SIP ही म्युच्युअल फंडमध्ये केलेली RD आहे. जसं बहुतेक सिनियर लोक किंवा काही कर्मचारी हे पोस्टामध्ये दरमहा एक विशिष्ट अशी गुंतवणूक करतात. त्या तारखेला तो प्रतिनिधी घरी येतो आणि हे लोक त्याला रोख स्वरूपात 50 रुपये 100 रुपये ही पूर्वीची परिस्थिती होती, आता माहित नाही मला, पण करतात. तशाच प्रकारे एखाद्या विशिष्ट तारखेला विशिष्ट रक्कम ही म्युच्युअल फंड्सच्या एखाद्या विशिष्ट योजनेत गुंतवणे याला शिस्तबद्धरित्या करायचा गुंतवणूक कार्यक्रम म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP असं म्हणतात. आणि SIP हा सर्वसामान्य नवीन थोड्याशा बाजाराची ओळख नसलेल्या अशा वर्गाला शेअर बाजाराची तोंड ओळख करून घेण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात चांगला मार्ग आहे. थोडक्यात म्हणजे की आपले पैसे नुसते बँकेत न ठेवता जर आपल्याला वाढवायचे असतील तर आपण SIPचा उपयोग करू शकतो. अगदी बर, पण मग आता ही SIP सुरू कशी करायची? त्याला काही लॉकिंग पिरियड असतो का? किंवा कुठल्या, आता तुम्ही म्हणलात म्युच्युअल फंड, मग कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये करायची? हे सगळं आपल्याला कसं करून घेता येईल? SIP हा म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून शेअर बाजाराशी संपर्क साधण्याचा आणि शेअर बाजारामध्ये आपले पैसे गुंतवण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता प्रत्यक्ष जेव्हा SIP करायची वेळ येते त्याची पद्धत अत्यंत सोपं आहे. खरं म्हणजे हल्ली सगळीकडे जसं लागतं तसं म्युच्युअल फंड्समध्ये नवीन गुंतवणूक करताना सुद्धा KYC हे करावंच लागतं. बँकेमधलं फिक्स्ड डिपॉझिटचं KYC वेगळं आणि म्युच्युअल फंड्सचं KYC वेगळं. KYC करणं ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. ती हल्ली ऑनलाईन सुद्धा करता येते आणि ज्यांना ऑनलाईन करायची नाही त्यांच्यासाठी अत्यंत सोपी फोटो, आधार, पॅन आणि बँकेचा चेक एवढी कागदपत्र तुमच्याकडे असली की तुम्ही KYC करू शकता. एकदा का तुम्ही KYC केलीत की मग म्युच्युअल फंड्सच्या कोणत्याही योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनी तुम्ही म्हणाल त्या तारखेला तुम्ही म्हणाल तितकी रक्कम ही गुंतवता येते. तुम्ही म्हणाल तितकी याचा अर्थ सामान्यपणे 500च्या पटीमध्ये असतो. 500च्या पटीत तुम्ही पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्सची कोणतीही योजना तुम्ही निवडू शकता आणि तारीख सुद्धा तुम्ही कोणतीही घेऊ शकता. म्हणजे पूर्वी असं होतं की काही ठराविक तारखा 5, 10, 15, 20 वगैरे अशा, पण आता तसं काही नाही. आता तुम्ही 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आणि फेब्रुवारी महिना असेल तर 28, 29 जी काय असेल त्या तारखेपर्यंत तारीख निवडू शकता आणि त्या तारखेला दरमहा तुमचे पैसे हे तुमच्या खात्यातनं जातील. ज्यांना दरमहा हा शब्द नकोय त्यांच्यासाठी दर आठवड्याला पाहिजे तर दर आठवड्याला, दररोज म्हटलं तर दररोज, 15 दिवसांनी म्हटलं तर 15 दिवसांनी, 3 महिन्यांनी म्हटलं तर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी म्हटलं तर 6 महिन्यांनी आणि वर्षांनी, अशा कोणत्याही वारंवारतेने ते पैसे तुमच्या खात्यातनं जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता SIP करायला तुम्हाला कुठली अडचण आहे असं म्हणायला म्युच्युअल फंड्सची जी नियामक संस्था आहे AMFI तिने तुमच्याकडे जागा ठेवलेली नाही. अत्यंत सोयीस्कररित्या तुम्ही एखादी SIP सुरू करू शकता. आता SIP कोणत्या योजनेत करायची तर सर्वसामान्यपणे त्या योजनेचा परतावा जिथे जास्त आहे अशा योजनेमध्येच ऑब्व्हियसली आपण SIP करणं हे पसंत केलं पाहिजे. म्हणजे जर एखादी म्युच्युअल फंड्सची योजना जर फक्त RBIच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत असेल आणि त्याच्यामध्ये येणारा परतावा हा RBIच्या दीर्घकालीन बॉन्ड्स इतकाच म्हणजे 7%, 7.25%, 7.5% असेल
तर माझ्या मते अशा योजनेमध्ये एसआयपी केल्याने एसआयपी करण्याचा उद्देश हा साध्य होणार. त्याच्यामुळे जिथे शेअर बाजारामधली गुंतवणूक आहे अशी इक्विटी फंड्स जे आहेत अशा फंड्समध्ये एसआयपी करणं हे माझ्या दृष्टीने जास्त योग्य राहील. एसआयपी आपण दरमहा किंवा तुम्ही ठरवाल त्या अंतराने गुंतवणूक होत असल्यामुळे बाजार जेव्हा वर खाली जातो तेव्हा लोकांना ही जी भीती वाटते की अरे मी पैसे गुंतवले आणि बाजार खाली गेला तर माझं काय होईल, आणखीन बाजार खाली गेला तर मी आणखीन नुकसानीत जाईन, हा धोका टाळण्यासाठीच तर मुळात एसआयपीची आपण रचना केलेली आहे की तो दरमहा आपली इन्व्हेस्टमेंट तिथे होत असल्यामुळे जरी बाजार खाली गेला तरी खालच्या दराने पुढची इन्व्हेस्टमेंट होते, आणखीन पुन्हा बाजार खाली गेला तरी आणखीन खालच्या दराने पुढची इन्व्हेस्टमेंट होते आणि अशा पद्धतीने बाजाराचा जो काही सरासरी परतावा आहे तो आपल्याला मिळतो आणि बाजाराच्या गुंतवणुकीमधले धोके कमी होतात. त्याच्यामुळे एसआयपी करण्याचा मुख्य हेतू हा शेअर बाजारातले धोके कमी करून आपल्याला रिटर्न्स मिळावे हाच असल्यामुळे आपण गुंतवणूक करताना थोडेसे शेअर्सचा भरणा ज्याच्यामध्ये जास्त आहे अशी इक्विटी ओरिएंटेड किंवा इक्विटी शेअर्सचा समावेश असलेली योजना निवडावी. बॅलन्स्ड, हायब्रिड किंवा नॉन इक्विटी किंवा बॉन्ड फंड्स किंवा अशा पद्धतीचे फंड्स आपण निवडणं शक्यतो टाळा. म्हणजे कोणत्या योजनेत करावी ह्याचा आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे थोडक्यात. हा, जनरली ज्याच्यामध्ये शेअर्सचा भरणा जास्त आहे अशी लार्ज कॅप किंवा मिड कॅप्स, माझा चॉईस मिड कॅपलाच आहे त्याच्यामध्येही, अशा योजनांमध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स करा. हे तर लक्षात आलं. पण जेव्हा आपण कुठलीही इन्व्हेस्टमेंट किंवा कुठेही गुंतवणूक करायची म्हणली की आपल्याला पहिली भीती असते की माझे पैसे बुडतील का काय. तर नॉर्मली बँकेमध्ये वगैरे एफडी केली तर पैसे बुडणार नाहीत ह्याची आपल्याला खात्री असते. पण मग एसआयपी मध्ये असं काही धोका काही आहे का, तिथे आपले पैसे बुडतात का, किंवा ह्या संदर्भात काय सांगाल? पहिला गैरसमज असा आहे की फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे जेव्हा मी ठेवतो तेव्हा ते बुडत नाहीत. लौकिक अर्थाने ते बुडत नाहीत हे खरं, पण एकंदरीत बाजाराची महागाई आहे तेवढा रिटर्न तुम्हाला कधीच मिळत नाही. त्यामुळे तुमच्या पैशाचं वास्तविक मूल्य बघितलं जर किंवा त्यातनं मिळणारा जो वास्तविक परतावा आहे तो निगेटिव्हच असतो किंवा उणेच असतो. एसआयपी हा इक्विटी मार्केटशी संबंधित असलेला गुंतवणूक पर्याय आहे. इक्विटी मार्केट मधलेच रिटर्न्स अभ्यासांती असं दिसून येतं की दीर्घ काळामध्ये, आणि ते सुद्धा थोडेसे विचारपूर्वक केलेले, या दोन त्याच्यासाठी अटी आहेत. जर तुम्ही दीर्घकाळ आणि विचारपूर्वक गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला जी काही बाजारात महागाई आहे त्यापेक्षा जास्त दरांनी परतावा मिळतो. हे फक्त इक्विटीमध्ये होतं, फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा बॉन्ड्समध्ये ते होत नाही. त्याच्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, मुद्दल सुरक्षित राहतं, पण एका अर्थी तुमचं अप्रत्यक्षरित्या वाढणाऱ्या महागाईला तोंड देण्याच्या बाबतीत नुकसानच होत असतं. एसआयपी मध्ये दीर्घकालीन एसआयपी जर असतील तर उणे परतावा मिळालाय अशी शक्यता खूप कमी आहे. म्हणजे 10 वर्ष जर एखाद्या माणसाने एसआयपी चालू ठेवली तर 99% वेळा त्याला मिळणारे रिटर्न्स हे फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा अन्य पर्यायांपेक्षा जास्त आहेत. 99% वेळा. 100% कशाचीच गॅरंटी शेअर बाजाराशी संबंधित असताना देता येत नाही. पण येस, बहुतेक वेळा 100तल्या 99 वेळा जर तुम्ही दीर्घकाळामध्ये एसआयपी चालू ठेवली तर तुम्हाला मिळणारा परतावा, रिटर्न हा महागाईपेक्षा जास्त दराने असतो. आणि असा जो महागाईपेक्षा जास्त दराने मिळणारा रिटर्न असतो तोच तुमचं खऱ्या अर्थाने वास्तविक उत्पन्न वाढवतो. बाकी महागाई 10% असताना तुम्हाला जर एखादा पर्याय 7% परतावा देत असेल तर तुम्हाला वाटतं की तुम्हाला रिटर्न मिळालेत किंवा तुम्हाला व्याज मिळालंय, पण प्रत्यक्षात वास्तविक उत्पन्न तुमचं कमीच झालेलं असतं. तर तसा धोका एसआयपी मध्ये दीर्घकाळ चालू ठेवली एसआयपी तर टाळता येतो. आताही मी पुन्हा हेच सांगेन की 100% हमी कशाचीच देता येत नाही. 100तल्या 99 वेळा तो अतिशय चांगला असतो. म्हणजे एसआयपी मध्ये तुम्ही म्हणला तसं प्रत्येक महिन्याला ठराविक तारखेला किंवा आठवड्याला जसं आपण गुंतवणूक करू त्या पद्धतीत जसा की हप्ता असावा तसा तो रेग्युलरली जात राहणार. पण मग हे किती काळा करता असेल की मी आज सुरू केली तर मग मी पुढच्या 2 वर्षांनी ती बंद करावी का, किंवा मग मला 2च वर्ष करता येते का, असं काही ह्याच्यामध्ये आहे का? नाही, खरं म्हणजे हल्ली तर सोय आहे की अमर्यादित काळाकरता ती चालू ठेवतायत. समजा यदा कदाचित येणं केनं प्रकारे तुम्हाला पैशाची गरज लागलीच तर एसआयपीला कोणताही लॉक इन पिरियड नसतो. त्याच्यामुळे जी काही गंगाजळी तुमची साठली आहे त्यातून तुम्हाला आवश्यक तेवढे पैसे केव्हाही काढता येतातच. म्हणजे जर 5 वर्षांती तुमच्या लक्षात आलं की बाबा मला काही रक्कम लागते आहे तर जी साठलेली मागची गंगाजळी आहे त्यातनं तुम्ही पैसे काढून घेऊ शकता, अगदी सगळे पैसे काढून घेऊ शकता आणि एसआयपी चालूच राहते. तर एसआयपीला ठराविक मर्यादा अशी काही नसते. एसआयपी ही
ओपन एंडेड या प्रकारातली स्कीम आहे. तिला जर एखादी फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर झाली आणि तुम्ही रिन्युअलचा ऑप्शन दिला नसेल आणि 2 महिन्यामध्ये गेले तर त्या 2 महिन्याचं व्याज जातं. एसआयपीला अशा कोणताही मुदत नसल्यामुळे एसआयपी खूप दिवसांपर्यंत अनादी अनंत काळापर्यंत चालू राहू शकते आणि जोपर्यंत ती चालू आहे तोपर्यंत त्याचे सर्व फायदे आणि कधी कधी बाजार खाली गेला तर होणारे तोटे हे दोन्ही तुम्हाला मिळत राहतात. पण एसआयपी ही चालू करताना सामान्यपणे दीर्घ काळाकरताच चालू केली पाहिजे. एसआयपी चालू करताना जर तुमच्या डोळ्यासमोर 3-4 वर्षापेक्षा किमान 3-4 वर्ष यापेक्षा जास्त मुदत असली तरच एसआयपीचे खऱ्या अर्थाने फायदे तुम्हाला मिळतात. आणि एसआयपीचं कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढीने जी एसआयपीची ताकद वाढायला लागते तेवढं वाढून तुमच्या पदरात पूर्ण फळं मिळण्यासाठी 5 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्तचा काळ हा आवश्यक असतो. त्याच्यामुळे एसआयपी ही अल्पकाळाकरताचं प्रॉडक्ट नाही, एसआयपी दीर्घकाळाचं प्रोडक्ट आहे. पुन्हा एकदा मी म्हटलं असं की एसआयपी ही इक्विटी रिलेटेड फंडांमध्ये आणि त्यातही थोड्याशा आक्रमक स्वभावाच्या इक्विटी रिलेटेड फंडांमध्ये म्हणजे ज्याला स्मॉल कॅप्स आपण म्हणू शकतो अशा योजनांमध्ये करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. एसआयपी कितीची करावी हा जो काही प्रश्न प्रत्येक जण विचारतो त्याला मी असं सांगेन की एसआयपी आता मिनिमम 500 रुपयांपासून सुरू करता येते हे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे. पण एसआयपी सुरू करताना आपल्या क्षमतेपेक्षा थोडीशी 5-10% जास्त रकमेची एसआयपी आपण सुरू केली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही सहज शक्य अशा पद्धतीने जर 5,000 रुपयांची एसआयपी करत असाल तर 5,000 रुपयाची एसआयपी कृपया करू नका, 5,500 रुपयांची करा. थोडासा जास्त ताण द्या. याचं कारण असं की कालावधीमध्ये ती सवय होऊन जाते, कालावधीमध्ये तुमचं उत्पन्नही वाढत असतं आणि सुरुवातीला जे काही थोडासा असा तणाव वाटतो तो तणाव नंतर वाटत नाही आणि पैसे विनाकारण खात्यामध्ये पडून राहण्यापेक्षा थोडासा ताण सोसून जास्त गुंतवणूक करणं आणि ती लवकर करणं याला खूप महत्व आहे. सो एसआयपीला मी असं सुचवेन की जसा एखादा हुशार विद्यार्थी हा मला सहजी 88% मिळतायत किंवा 90% मिळतायत जे मला ऍडमिशन घ्यायला पुरेसे आहेत असं स्वतःशीच ठरवून अभ्यास थांबवत नाही, तसं नाही मला हे टार्गेट माझं जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायला 10,000 रुपयाची एसआयपी खूप आहे आणि मी आता 10,000 रुपयाची एसआयपी करतोच आहे, आता जास्त करण्याची काय गरज आहे असा विचार मनात न आणता आपल्याला जे सहज शक्य आहे त्यापेक्षा थोडीशी जास्त 5-10% जास्त रकमेची एसआयपी आपण करावी असं माझ्या गुंतवणूकदारांना मी आवाहन करेन. आणि ह्याच्यातच एक म्हणजे की एक व्यक्ती किती एसआयपी करू शकते असं काही त्याला काही लिमिट आहे का? एक व्यक्ती म्हणजे कितीही जास्त एसआयपीज करू शकते, त्याला काही तसा अटकाव कोणी केलेला नाही, त्या करू शकतात ते आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, मला वाटतं की एसआयपीच्या संदर्भातली आपल्याला सरांनी आता बरीच उपयुक्त माहिती दिलेली आहे. आणि तर तुम्ही नवीन जनरेशनसाठी याच्याबद्दल त्यांना थोडासा सल्ला काय द्याल एसआयपी, कारण नवीन जनरेशन नवीन हातात पगार मिळायला लागलेला असतो तर खर्च करण्याची स्वाभाविकच त्यांच्यामध्ये खूप इच्छा निर्माण झालेली असते, तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? नवीन जनरेशन कडनं मला खूप अपेक्षा आहेत. नवीन जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याची क्षमता बाळगून असते आणि त्याच्यामुळे त्यांनी जर लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली तर खरोखरच ते अतिशय मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करू शकतात आणि त्यातले बरेच जण करतातही असा माझा अनुभव आहे. तरी सुद्धा मी सल्लाच अगदी जर कोणी मला विचारला तर मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही जेव्हा नवीन नोकरीला लागाल आणि तुम्हाला पगार मिळायला सुरुवात होईल तेव्हा उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत हे जे सूत्र आहे ते थोडंसं बदला आणि उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च अशी मांडणी करून जर तुम्ही तुमचा खर्च थोडा आवाक्यात ठेवलात आणि बचतीचं प्रमाण वाढवलं तर येणारे दिवस हे निश्चितपणे तुमचेच आहेत. खूपच छान. मला वाटतं की आज आपल्याला भागवत सरांनी एसआयपी या विषयावरती बरंच सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. भागवत सर, तुमचे आकाशवाणीतर्फे परत एकदा धन्यवाद. श्रोते हो, आजचा हा अर्थविशेष कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले. प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय डॉक्टर तनुजा जावडेकर. निवेदन श्रद्धा मुखेडकर.